बाळासाहेब ठाकरेजी यांची जयंती होती आणि या जयंतीच्या निमित्ताने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी हे शिवसैनिकांशी व्हर्च्युअली बोलताना आपल्याला पाहायला मिळाले। सोयीचा इतिहास आणि सिलेक्टिव्ह विसर या दोन गोष्टी प्रामुख्याने त्यांच्या भाषणात पाहायला मिळाल्या। ते असं म्हणाले की 25 वर्ष आम्ही युतीत सडलो। खरं म्हणजे 2010 पर्यंत या युतीचे नेते म्हटलं तर 12 पर्यंत हे स्वतः वंदनीय बाळासाहेब ठाकरे होते। या युतीचा निर्णय त्यांनी केला होता आणि त्यांच्या हयातीत त्यांनी ही युती कायम ठेवली। याचा अर्थ बाळासाहेब ठाकरेंच्या निर्णयावर तुम्ही बोट दाखवत आहात का? भाजप सोबत शिवसेना सडत असताना बाळासाहेबांनी शिवसेनेला सडत ठेवलं असं तुमचं म्हणणं आहे का? असा सवाल आज आमच्या मनामध्ये येतोय। पण जे सिलेक्टिव्ह विसरण्याची पद्धत म्हटली जाते तेवढ्याकरता त्यांना आठवण करून देतो, तुमचा पक्ष जन्माला यायच्या आधी मुंबईमध्ये आमचा नगरसेवक होता, आमचे आमदार होते आणि 1984 साली लोकसभेची निवडणूक तुम्ही भाजपच्या चिन्हावर लढवली, शिवसेनेच्या नाही, भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर लोकसभेची निवडणूक ही शिवसेनेने लढवली। मनोहरपंत जोशी जे नंतर मुख्यमंत्री झाले ते भाजपच्या चिन्हावर त्या ठिकाणी निवडणूक लढले होते। आणि बघा काय परिस्थिती आहे, हे भाजप सोबत सडलो असं सांगतात, तर भाजप सोबत असताना हे पहिल्या क्रमांकाचे पक्ष झाले आणि भाजपला सोडल्यानंतर हे चौथ्या क्रमांकाचे पक्ष झाले, तर नेमके कोणासोबत सडले याचाही निर्णय त्यांनी केला पाहिजे। खरं म्हणजे माननीय मुख्यमंत्र्यांच्या प्रत्येक भाषणामध्ये तेच ते मुद्दे आहेत। कदाचित शिवसैनिकांना आता ते पाठ झालं असेल की ते काय बोलणार आहेत। आम्हाला हिंदुत्व शिकवू नका, राम जन्मभूमीचा आम्हीच त्या ठिकाणी होतो। कोण होते तुमचे? राम जन्मभूमीच्या आंदोलनामध्ये लाठ्या काठ्याने गोळ्या खाणारे आम्ही आहोत, तुम्ही तोंडाची वाफ दडवत होते। कोण होतं? या ठिकाणी खरं म्हणजे माझा सवाल आहे की राम जन्मभूमी बाबरी मशीद विषय सोडून द्या, ते मोदींनी करून दाखवलं। राम मंदिर मोदीजींच्या नेतृत्वात तयार होत आहे, पण तुम्ही साधा कल्याणचा दुर्गाडीचा प्रश्न नाही सोडवू शकले, श्रीमलंगडाचा प्रश्न नाही सोडवू शकले। कशा राम जन्मभूमीच्या गप्पा मारता? भाषणाच्या पलीकडे तुमचं हिंदुत्व काय? त्या प्रश्नावर इतके वर्ष खरं म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आणि धर्मवीर आनंद दिघेंनी संघर्ष केला, पण जेव्हा तुमचे मुख्यमंत्री होते तेव्हाही तुम्ही सोडवला नाही आणि आजही तुम्ही सोडवला नाही।
त्यामुळे तुमचं हिंदुत्व आहे कागदावरचं हिंदुत्व आहे, हे भाषणातलं हिंदुत्व आहे. तुम्ही औरंगाबादचं संभाजीनगर करू शकले नाही, तुम्ही उस्मानाबादचं धाराशिव करू शकले नाही. तुमच्याच घोषणा होत्या ना, नाही करू शकले तुम्ही. पण तिकडे अलाहाबादचं प्रयागराज झालं, ते त्यांनी करून दाखवलं आणि तुम्ही बोलत राहिला. हिंदुत्व जगावं लागतं, हिंदुत्व भाषणापुरतं मर्यादित नसतं. मोदीजींनी ते करून दाखवलं. आज काशी विश्वनाथाचं जे मंदिर मुघल आक्रांत्यांनी तोडलं होतं, त्या काशी विश्वनाथाला त्याचं पूर्ण स्वरूप देण्याचं काम हे मोदीजींनी करून दाखवलं. केलं तुम्ही कधी? आज प्रयागराजमध्ये हिंदूंच्या आस्थेचा कुंभ ज्या प्रकारे आयोजित करण्यात आला आणि त्याकरता ज्या सोयी तयार करण्यात आल्या, केल्यात तुम्ही कुठे? 370 कलम रद्द करताना तुमची तर भूमिका दुटप्पी होती, दुटप्पी भूमिका होती. कशाच्या हिंदुत्वाच्या गप्पा मारताय? माझी तर त्यांना एवढीच या ठिकाणी निवेदन आहे माझं, व आम्ही तर वंदनीय बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन अभिमानानं करतो. पण अभिवादन सोडा, त्यांच्याकरता एक ट्विट राहुल गांधी, सोनिया गांधी आणि प्रियंका गांधीकडनं करून दाखवा. याला लाचारी म्हणतात. ज्यावेळी तुम्ही त्यांच्या फोटोंना हार घालता आणि त्यांना मात्र वंदनीय बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीच्या निमित्ताने ट्विट करायला लाज वाटते आणि तरी सत्तेकरता त्यांच्या मांडीला मांडी लावून बसता, यापेक्षा मोठी लाचारी काय आहे? त्यामुळे खरं तर हिंदुत्वाच्या गप्पा आणि लाचारीचं बोलणं हे तुमच्या तोंडी शोभतच नाही. या संपूर्ण भाषणामध्ये महाराष्ट्राच्या हिताचं काही नाही, महाराष्ट्राच्या समस्यांवर काही नाही, आम्ही काय दिशा देणार याची माहिती नाही. याचं कारण काय आहे? महाराष्ट्रात बोलणार काय? घपले घोटाळे? गृहमंत्री जेलमध्ये येते, रोजचे होणारे मुंबई महानगरपालिकेतली लूट, दरोडेखोरी. यांना हे माहिती आहे की महाराष्ट्रावर बोलायला लागलो तर आपल्याला तोंड नाही आहे, आणि म्हणून मग अशा प्रकारचे विषय या ठिकाणी आणायचे की ज्याच्यातनं 2-3 दिवस वेगळ्याच प्रकारचे वाद चालू राहतील. पण एक गोष्ट अतिशय स्पष्टपणे मला मांडायची आहे, ती म्हणजे भारतीय जनता पार्टी स्वतःच्या भरोशावर या महाराष्ट्रामध्ये आपलं सरकार बनवेल आणि वेगळं लढून देखील नंबर 1चा पक्ष भाजपच आहे हे आम्ही या ठिकाणी दाखवून दिलं. काल एक अजून गोष्ट ते असं म्हणाले की बाबरी मशिदीनंतर संपूर्ण देशात शिवसेनेकरता अतिशय अनुकूल लाट होती आणि तेव्हाच जर शिवसेनेने सीमोल्लंघन केलं असतं तर आज दिल्लीमध्ये शिवसेनेचा झेंडा असता. परत सिलेक्टिव्ह मेमरी, 1993च्या निवडणुकीमध्ये शिवसेनेने उत्तर प्रदेशामध्ये 180 उमेदवार लढवले होते. जेव्हा तुमची लाट होती ना, 180 उमेदवार लढवले होते, त्यातल्या 179 लोकांचं डिपॉझिट जप्त झालं होतं. 180 उमेदवार लढवले होते,
त्यापैकी 179 लोकांचं 1993 साली डिपॉझिट जप्त झालं होतं, एकाचं वाचलं होतं. 1996 मध्ये 24 उमेदवार लढवले, त्यातल्या 23 लोकांचं डिपॉझिट जप्त झालं. आणि 2002 साली 39 उमेदवार लढवले आणि पूर्ण 39 उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झालं. त्यामुळे ही जी शिवसेनेची लाट वगैरे जी होती आणि आम्ही भाजपला साथ नाही, तुम्ही लढवल्या पण लोकांनी तुम्हाला नाकारलं. 1993 साली देखील नाकारलं, कारण लोकांना हे माहिती होतं की राम जन्मभूमीच्या आंदोलनामध्ये सक्रियतेने कोणी असेल तर ते कारसेवक होते आणि संघ विचाराचे लोक होते, विचार परिवारातले लोक होते. म्हणून मला असं वाटतं की जे सिलेक्टिव्ह मेमरीनं बोलणं मुख्यमंत्र्यांनी बंद केलं पाहिजे आणि महाराष्ट्राच्या गव्हर्नन्सवर थोडा फोकस दिला पाहिजे. महाराष्ट्राची जी अवस्था आज होतीये ती अवस्था यापूर्वी कधीही पाहिली नाही. इतकी बेशिस्त आणि इतकं भ्रष्ट सरकार यापूर्वी महाराष्ट्राने कधी अनुभवलं नाही. आणि म्हणून आमची अपेक्षा आहे की ठीक आहे, तुम्हाला 4थ्या क्रमांकावर गेल्याची निराशा असू शकते, पण ती अशा प्रकारे काढू नका, असा आमचा त्यांना सल्ला आहे. कल महाराष्ट्र के मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जी ने वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे जी की जयंती पर जिस प्रकार का वक्तव्य किया है और कहा है कि बीजेपी के साथ शिवसेना 25 साल तक सड़ी, तो मैं सवाल पूछना चाहता हूं कि 2010 तक इस अलायंस के नेता बाळासाहेब ठाकरे जी थे और बाळासाहेब ठाकरे जी ने इस अलायंस को कायम रखा, तो क्या बाळासाहेब ठाकरे जी के कारण शिवसेना सड़ी? इतना ही नहीं, तो मैं उनको याद दिलाना चाहता हूं क्योंकि सिलेक्टिव मेमोरी है, उनकी पार्टी का जब जन्म भी नहीं हुआ था उससे पहले मुंबई में बीजेपी का कॉर्पोरेटर था, बीजेपी में विधायक चुनकर आए. और इतना ही नहीं, उम्मीदवार, लोकसभा के उम्मीदवार बीजेपी के चुनाव चिन्ह पर चुनाव लड़े. तो अब कौन किसकी गोद में बैठा, ये उनको याद दिलाने की आवश्यकता है. और एक और चीज मैं याद दिलाना चाहता हूं, जब तक हमारे साथ वो थे तब तक पहले नंबर के या दूसरे नंबर के पार्टी हुआ करते थे, और हमारा साथ छोड़ने के बाद 4थे नंबर पर चले गए. तो कौन किसके साथ सड़ा, ये उनको याद करना चाहिए. और जो हिंदुत्व की बात वो कहते और कहते राम मंदिर के आंदोलन को हमने किया, आप कहाँ थे? अरे लाठी गोली खाने वाले हम लोग हैं, हम. आप तो सिर्फ भाषण दे रहे थे. कौन से आंदोलन में आप थे? आप कहीं नहीं थे. अरे वो राम जन्मभूमि का आंदोलन छोड़ दीजिए, हमारे कल्याण में दुर्गाड़ी या श्री मलंगगढ़ का भी प्रश्न अभी तक आप छुड़ा नहीं पाए. क्या राम जन्मभूमि की बात करते रहे? मोदी जी ने छुड़ाकर दिखाया. आज राम जन्मभूमि पर प्रभु श्री राम जी का मंदिर बन रहा है. हिंदुत्व ये केवल बातों से नहीं होता. काशी विश्वनाथ में मुगलों ने काशी विश्वनाथ का जो स्वरूप बिगाड़ा था उसको पुनर्स्थापित करने का काम मोदी जी के राज में हुआ है.
हिंदुत्व की बात करनी है तो इसकी ओर देखना पड़ेगा। तुम औरंगाबाद को संभाजीनगर करते करते थक गए, 20 साल निकल गए, नहीं कर पाए। उस्मानाबाद को धाराशिव करते करते समय निकल गया, नहीं कर पाए। पर वहां पर इलाहाबाद का प्रयागराज हो गया और तुम भाषण करते रहे। और इन्होंने कहा कि 1992 के बाद शिवसेना की लहर थी और अगर शिवसेना देश में चुनाव लड़ती तो शायद देश पर शिवसेना का राज होता। उनकी सिलेक्टिव मेमोरी को मैं फिर एक बार बताना चाहता हूं कि आप चुनाव लड़े 1993 में, 1993 में आप उत्तर प्रदेश का चुनाव लड़े। उत्तर प्रदेश में करीब 180 सीटें आप लड़े, उसमें से 179 सीटों पर आपका डिपॉजिट जब्त हुआ। उसके बाद 1996 में, 1996 में आप 24 जगह लड़े, उसमें से 23 जगह पर आपका डिपॉजिट जब्त हुआ। और 2002 में 39 में से 39 जगह पर आपका डिपॉजिट जब्त हुआ। तो ये जरा अपनी मेमोरी को थोड़ा शार्पन कीजिए। और मैं केवल उनको इतना ही चैलेंज देता हूं, अरे वंदनीय बाला साहब ठाकरे जी के जन्म जयंती पर हम तो सिर ऊंचा करके उनका अभिवादन करते हैं, लेकिन जिनके साथ आप बैठे हो उस कांग्रेस के सोनिया जी, प्रियंका जी, राहुल जी की ओर से एक ट्वीट तो करके दिखाइए बाला साहब ठाकरे जी के लिए। एक ट्वीट, बाकी छोड़ दीजिए, एक ट्वीट तो करके दिखाइए। अरे कितने लाचार हैं आप, जिनको वंदनीय शिवसेना प्रमुख जी के जन्मदिन पर जन्मदिन का अभिवादन करने में भी शर्म आती है। ऐसे लोगों के साथ बैठकर आप हमको ज्ञान क्यों बांट रहे हैं? कुल मिलाकर कल जिस प्रकार का भाषण मुख्यमंत्री जी ने दिया है, मुझे ऐसा लगता है कि कहीं ना कहीं मुख्यमंत्री जी बहुत बड़े पैमाने पर उनकी पार्टी चौथे नंबर पर जाने से आहत है और उसका गुस्सा हम पर निकाल रहे हैं, बीजेपी पर निकाल रहे हैं। होना तो ये चाहिए था कि महाराष्ट्र के प्रश्नों पर वो बोलते, महाराष्ट्र की दिक्कतों पर वो बोलते। एक शब्द उसके ऊपर उन्होंने नहीं कहा, क्योंकि कहते भी कैसे, जिस प्रकार का करप्शन, जिस प्रकार की वसूली आज महाराष्ट्र में हो रही है, जिस प्रकार से मुंबई महानगर पालिका को लूटने का काम शिवसेना पार्टी कर रही है, ये सारी चीज़ें सामने आती, इसलिए उसको डाइवर्ट करने के लिए ये सारी बातें मुख्यमंत्री जी ने कही है। और मैं मुख्यमंत्री जी को इतना ही कहना चाहता हूं, आप बोलते रहिए, हम करके दिखाएंगे। हिंदुत्व को लेकर के जिस तरीके से कल उन्होंने कहा कि बीजेपी का हिंदुत्व नव हिंदुत्व है, नकली हिंदुत्व है, जबकि हमारा हिंदुत्व असली हिंदुत्व है। अरे भाई, इनके पैदा होने से पहले हम हिंदुत्ववादी थे। कह रहे हैं कि बीजेपी इस्तेमाल करती है और उसके बाद फेंक देती है, इस तरह का गंभीर आरोप बीजेपी पर उन्होंने लगाया है। देखिए, मैंने पहले ही कहा कि चौथे नंबर पर पार्टी चली गई, इसकी कुंठा है उनके मन में, वो कुंठा बाहर आ रही है। त्यांनी नाव आताच बदलून टाकावं। अमित शाह भाषणामध्ये असं म्हणाले की आम्ही त्यांना आव्हान देतो, त्यांनी ईडी आणि सीबीआय बाजूला सोडावं आणि बाजूला लढत नाही। असं आहे, ईडी किंवा सीबीआय हे केव्हा काम करेल? तुम्ही चोऱ्या केला तर करेल, नाही तर नाही करणार। तुम्ही वापरताय ना, तुम्ही जर साधा आम्ही एखादा ट्विट केला तरी आमच्या लोकांना जेलमध्ये टाकताय।
राबडी देवी काही शिवी आहे? पण सौभाग्यवतींना राबडी देवी म्हटलं म्हणून पुण्याचे 25 पोलीस रात्री आमच्या कार्यकर्त्याच्या घरात जात आहेत. आम्ही काही समर्थन नाही केलं. त्यामुळे मला असं वाटतं की रडीचा गेम असतो ना, असा रडीचा गेम आहे. एनडीए के साथ में नहीं है मौजूदा दौर में क्या पहले जो पार्टियां जो एनडीए के साथ थी अटल जी के वक्त में, वो पार्टियां अभी एनडीए के साथ देखिए, अटल जी के समय हमारी बहुमत की सरकार नहीं थी तो 22 पार्टियों को साथ में लिया था. आज बहुमत से भी ज़्यादा है हम लोग. लोकल पार्टीज त्यांच्या भाजपचा सोबत जातात, त्यांना संपूर्णच काम भाजप करतात. त्यामुळे आता कार्यकर्त्यांनी आवाहन केलं, तुम्ही संस्थात्मक दृष्ट्या वाढा, आपण नगरपंचायतीमध्ये वाढलं पाहिजे, आता विस्तार केला पाहिजे पक्षाचा. ते खरंच आहे. त्यांच्या लक्षात आलं असेल की किती दिवस महानगरपालिका लुटून लुटून चालवायचं, त्यापेक्षा आता संस्थेत जा, असा तो त्यांचा सांगण्याचा इशारा असेल. कल करते रहे, कहे कि ईडी और इनकम टैक्स अदा कर अमित शाह अकेले चुनाव लड़के बताएं, फिर पता चलेगा. देखिए, ये सारी रोने वाली बातें हैं. ईडी और इनकम टैक्स ये संस्थाएं अपना काम करती है. जहाँ चोरी होती है चोर को पकड़ने का उनका काम है. लेकिन आप तो पुलिस का ऐसा इस्तेमाल करते हो कि किसी ने श्रीमती जी को राबड़ी देवी कह दिया तो 25 पुलिस उसके घर पहुंच जाती है. इसलिए ये सारी बातें जो है ना, अपने गिरेबान में झाँक कर करनी चाहिए. शिवसेनेला भाजपचा फायदा झाला आणि त्यामुळे शिवसेनेचे उमेदवार जिंकत आहेत असं जे भाजप वारंवार म्हणतंय, तर उद्धव ठाकरे असं म्हणाले की काल माझा देखील फायदा त्यांनी घेतलाय, माझा देखील चेहरा त्यांनी वापरलेला आहे. हो, असं जानकर साहेबही म्हणाले होते आणि असं आमचे विनायक मेटे म्हणाले की त्यांचाही चेहरा वापरलाच. आम्ही सगळ्यांचाच चेहरा, कारण सगळे युतीमध्ये होते त्यामुळे सगळ्यांचेच फोटो त्या ठिकाणी होते. देवेंद्र जी, सवाल आपसे ये है कि बहुत सी चीजें अभी आपने क्रिटिसाइज की उद्धव ठाकरे के भाषण को लेकर, लेकिन कहीं ना कहीं उन्होंने अपनी सराहना भी की थी. उन्होंने ये स्पष्ट रूप से कहा था कि जिस प्रकार से हमारे अलायंस पार्टनर और अपोजिशन सीरियसली चुनाव लड़ते हैं, फिर वो बैंक का हो या किसी नगर पालिका का हो, हमें भी उसी सीरियसनेस से चुनाव लड़ना चाहिए. इसको हम कैसे देखते हैं? एक और दूसरा, कहीं ना कहीं उन्होंने कल अपने भाषण में ये भी कहा कि उन्होंने भी इतने सीरियसली चुनाव में ध्यान नहीं दिया था. हारने के बाद आदमी ऐसे ही कहता है, दूसरा क्या कहेगा कि हमने बहुत सीरियसली ध्यान दिया इसलिए हम हार गए? तो ऐसे ही कहेंगे हमने सीरियसली नहीं दिया. सत्ता का दुरुपयोग और पैसे का दुरुपयोग जितना शिवसेना ने किया है और ये तीनों पार्टियों ने किया है, मुझे तो चिंता इस बात की है कि महाराष्ट्र की राजनीति कहाँ जा रही है. ये चुनाव में हमने देखा है जिस प्रकार से सत्ता और पैसे का उपयोग महाराष्ट्र में शुरू हुआ है, मुझे लगता नहीं है कि महाराष्ट्र की राजनीति सही दिशा में जाएगी. अरे संजय राऊत, नाही, मी बोललो त्याच्यावर, म्हणून तर मी म्हटलं संजय राऊतांना नवीन नाव घ्यायला सांगून द्या आताच, लगेच सांगा. दिल्लीत भगवा फडकलेला आहे 2014 साली. महाविकास आघाडीतील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला. स्वतः ऊर्जा मंत्री म्हणाले की राज्य जर अंधारात गेलं तर त्याला काँग्रेस जबाबदार नाही, संपूर्ण महाविकास आघाडी जबाबदार. 8,000 कोटींची बाकी शिवसेना आणि 8,000 कोटींची बाकी शिवसेना आणि राष्ट्रवादी. 8,000 कोटींची बाकी शिवसेना म्हणजे खाते जे आहे ते शिवसेना आणि राष्ट्रवादीकडे आहे. कायम काँग्रेसकडे कोण दाखवलं जातं, राज्य अंधारात गेलं तर सगळे जबाबदार. असं आहे की हिंदीमध्ये अशी म्हण आहे, नाच न जाने अंगण तेढा. अशी अवस्था या सरकारची आहे. नाचता येईना अंगण वाकडे अशी अवस्था आहे. यांना सामान्य माणसाशी, गरिबाशी काही घेणं देणं नाही आहे. जेवढा यांचा भ्रष्टाचार चालला आहे ना, तेवढा जरी थांबवला तरी वीज मंडळाचं डेफिसिट संपेल. असं आहे की असं आहे, मला असं वाटतं की नाना पटोलेंच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. विशेषतः नागपूरमध्ये त्यांनी भाजपमधनं उमेदवार घेऊन त्या उमेदवाराची अवस्था काय झाली आपण बघितली.
भंडारा गोंदियाच्या निवडणुकीत त्यांचे काय अवस्था झाली आपण बघितलं. त्यामुळे कुठेतरी त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. त्यांच्या पक्षाच्या नेतृत्वाला मी विनंती करीन, युवा नेते आहेत, त्यांना कुठल्या तरी चांगल्या डॉक्टरला दाखवा. ठीक है, नाना पटोले जी के दिमाग पर असर हुआ है. विशेष रूप से नागपुर की चुनाव हारने के बाद, भंडारा गोंदिया का चुनाव हारने के बाद वो बहकी बहकी बातें कर रहे हैं. मैं उनके नेतृत्व को कहूँगा, युवा नेता है, किसी अच्छे डॉक्टर को दिखाइए, इनके दिमाग का इलाज करवाइए.